ran my race. मी माझी धाव संपवली, I धावलो. finished my course. मी माझी धाव संपवली. Praise the Lord. What a confidence. बघा काय विश्वास आहे. What a confidence. बघा काय You go भरोसा. through all kinds of things in life, जीवनामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीतून जाता, but ultimately, पण सरते शेवटी one day you look back and say that I went through all these things, but I give all glory to my God. I never fell. तर तुम्ही शेवटी असं म्हणता, मागं वळून बघता आणि म्हणता या सगळ्या गोष्टीतून मी गेलो, पण मी हार मानली नाही आणि सगळा गौरव माझ्या देवाला. God was with me. की देव माझ्या बरोबर He होता. strengthened me. त्यांनी मला ताकद He दिली, gave me that hope. त्यांनी मला ती आशा He दिली, didn't allow me to fall. त्यांनी परवानगी दिली नाही की मी पडेन. Praise the Lord. So walking in the inheritance, what is the inheritance? Every promise that God has made in the Bible for us, that is our inheritance. We need to claim it by faith. तर वचनांचा वारसा म्हणजे काय आहे? बायबलमध्ये जे प्रत्येक शब्द, जे प्रत्येक वचन आपल्यासाठी दिलेलं आहे, तर ते देवाने आपल्यासाठी ते स्वीकारणं म्हणजे तो वारसा आहे वचनांचा. Praise the Lord. So when the Holy Spirit comes, as I told you, it will bring out the best in you. If you see the life of David, you see he was a shepherd. God took him from the shepherd and made him to sit on the throne of Israel. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो, आपल्यातलं सर्वोत्तम ते तो बाहेर काढतो. जसं की दाविदाविषयी आपण वाचतो, दावीद एक मेंढपाळ होता, पण देवाने त्याला राजा बनवलं. Praise the Lord. That is the inheritance. When you receive the inheritance of God, the Holy Spirit, He will take you to a higher level in your life. तर जेव्हा आपण देवाच्या वचनांचा वारसा स्वीकारतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनामधल्या उच्च पातळीवर आपल्याला घेऊन जाईल. Praise the Lord. So first of all, we have to understand that God, when we speak about His inheritance, it is God giving us the power over all evil forces. तर आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायचंय, जेव्हा आपण देवाच्या वचनांच्या वारशाविषयी बोलतो, तर हे समजून घेतलं पाहिजे की सर्व वाईट शक्तींवर देव आपल्याला सामर्थ्य देतो. We have a glorious inheritance in Christ. ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी गौरवशाली वारसा आहे, वतन आहे. Amen. Over sickness, over Satan, सैतानावर, प्रत्येक आजारावर, over all kinds of circumstances, प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीवर God has given us power. देवाने आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे. Life and death is in the power of our tongue. आपल्या जिभेमध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य आहे. Amen. So God has given us this this inheritance, and we need to take it by faith. तर देवाने आपल्याला हे वतन दिलेलं आहे आणि ते आपल्याला विश्वासानं स्वीकारायचं. See, in the natural, if you have to take anything, you can use your hands and legs, you can use your physical body to receive it. But when it is something spiritual, you have to use your faith. तर नैसर्गिकामध्ये म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट जर स्वीकारायची असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराचा वापर करावा लागेल, तुमचे हात पाय. पण आत्म्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्हाला ते विश्वासानं स्वीकारावं लागेल. Amen. So if you are a spiritual person, every blessing, every promise that you receive it by faith. तर तुम्ही जर आत्मिक व्यक्ती असाल तर तुम्ही जे प्रत्येक वचन, जो प्रत्येक आशीर्वाद स्वीकारता, तो विश्वासानं तुमच्याकडे येतो. How can you take, spiritual things with your hands? तो आत्मिक गोष्टी तुम्ही तुमच्या हाताने कशा मिळवणार? तो बोले प्रभु मुझे आशीष दो. किधर है आशीष? You cannot see it. It is something spiritual. तर आशीर्वाद जे देव आपल्याला देतो ते तुम्ही हाताने नाही घेऊ शकत. Give me the authority, Lord. Where is the authority? I want that. The authority is not on some written document with a government stamp on it. It is something spiritual. You need to accept it by faith. तर अधिकार जो देवाने आपल्याला दिलेला आहे ते काय तुम्ही तुमच्या हाताने स्वीकारू शकत नाही. ते कुठल्या पेपरवर लिहून सरकारने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. तर तो अधिकार तुम्हाला विश्वासाने स्वीकारावा लागेल. The day you receive the Holy Spirit, ज्या दिवशी तुम्ही पवित्र आत्मा तुम्ही स्वीकारता, through the Holy Spirit, we have dominion over the works of darkness. पवित्र आत्म्याद्वारे अंधकाराच्या सर्व सामर्थ्यावर तुमचा अधिकार, तुमचं राज्य असतं. Lay your hands upon yourself तुमचा हात स्वतःवर ठेवा and say, I have dominion over the power of darkness. तर म्हणा की अंधाराच्या सर्व सामर्थ्यावर माझा अधिकार, माझं राज्य आहे. I have power over all the works of the devil. सैतानाच्या सर्व कार्यांवर माझं सामर्थ्य I आहे. have dominion over sickness and sin. प्रत्येक पापावर, प्रत्येक आजारावर माझा अधिकार, माझं Sin राज्य does आहे. not rule over me, but I rule over every circumstances. पाप माझ्यावर राज्य करत नाही, तर मी प्रत्येक परिस्थितीवर राज्य करतो. Praise the Lord. Hallelujah. In 2 Corinthians chapter 2 verses 11, 2 कोरिन्थिकरास दुसरा अध्याय त्यातलं 11वं वचन, the Bible tells us there, lest Satan should have an advantage over us. तर की सैतानाला आपला गैरफायदा उठवू देऊ नका. Lest the Satan should have an advantage over us, तर आपल्यावर सैतानाचं वर्चस्व होऊ नये, that we are ignorant of his devices. की त्याच्या विचारांविषयी आपण अजाण आहोत, आपल्याला कळत The नाही. devil has got some devices. तर सैतानाकडे काही युक्त्या असतात, काही साधनं असतात. What are the devices? The devices they work only in darkness. तर ती साधनं म्हणजे काय? तर सैतान फक्त अंधारामध्ये कार्य करतो. Darkness का
मतलब क्या है? आता इथं अंधाराचा अर्थ काय? Ignorance. तर अजाणतेपणा. When people do not have the word, जेव्हा लोकांकडे देवाचं वचन नसतं, when people do not have the revelation of the word, जेव्हा लोकांकडे देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नसतं, then the devil has a way of deceiving the people. मग सैतानाकडे मार्ग असतो अशा लोकांना फसवण्याचा. Praise the Lord. हालेलुया. See, Jesus has made an open show of the devil. He has destroyed every work of the devil. बघा, येशूने सैतानाचं उघड प्रदर्शन केलं आणि त्याच्या प्रत्येक कामाचा नाश केला. In Colossians chapter 2, verses 14 and 15, कलसे 2:14 आणि 15. it says that everything that was recorded against us, तर तिथं असं लिहिलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ज्या विषयीची नोंद आपल्या विषयीने करण्यात every आली, handwritten thing, that every law that was condemning us and was judging us, तर प्रत्येक नियमशास्त्र जे आपल्याला दंडाज्ञा देत होतं, आपल्याला दोषी ठरवत होतं, everything that was written against us, आपल्या विरुद्ध जी प्रत्येक गोष्ट लिहिण्यात आली, when they were nailing Jesus on the cross, जेव्हा ती येशूला वधस्तंभावर खिळवत all होते, those things, negative things that was made a record against us, all the things that we did, everything was nailed with Jesus on the cross. तर त्या सर्व नकारात्मक गोष्टी ज्यांची नोंद आपल्या विरुद्ध करण्यात आली होती, त्या सर्व गोष्टी येशू बरोबर वधस्तंभी खिळण्यात आल्या. All your weaknesses, तुमचा सर्व अशक्तपणा, all your faults, तुमच्या सर्व दोष, all your weaknesses, तुमचं सर्व कमजोरी, all the evil that you did, जे सगळं वाईट तुम्ही केलं, everything the devil made a record of. ज्या प्रत्येक गोष्टीची नोंद सैतानाने केली होती तुमच्या, When Jesus was being nailed on the cross, all those things have been nailed with Jesus on the तर cross. जेव्हा येशूला वधस्तंभी खिळण्यात आलं, तर त्या सर्व गोष्टी देखील येशू बरोबर वधस्तंभी खिळण्यात गेल्या. Everything that was recorded against you जी प्रत्येक गोष्ट तुमच्या विरुद्ध नोंद करण्यात आली होती, has been nailed on the cross. त्या प्रत्येक गोष्ट वधस्तंभी खिळण्यात आली. And then it says in the 15th verse, आणि मग 15व्या वचनामध्ये लिहिलेलं can आहे, we read the 15th verse? त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघड प्रदर्शन केले. Praise the Lord. Jesus made an open show. तर येशूने उघड प्रदर्शन केलं. The power of darkness was destroyed on the cross. क्रूसावर अंधकाराच्या सामर्थ्याचा नाश They केला. did every evil that they could do, but Jesus bore everything, even to the point of death, and evil could not overpower Jesus. तर त्यांनी जे काही वाईट करता येईल ते सगळं येशू बरोबर केलं. येशूने तरी सुद्धा मरणापर्यंत जाऊन ते सगळं सहन केलं आणि त्या प्रत्येक वाईटावर त्यांनी मात केली. Moreover, आणि याहून on the third day, तिसऱ्या दिवशी that same Jesus rose from the dead. तोच येशू मरणातून पुन्हा उठला It was a slap on the devil's face. आणि ती सैतानाच्या तोंडावर मारलेली थोबाडी The होती. devil was put to shame. ही सैतान लज्जित झाला. The devil is completely destroyed. ही सैतानाचा पूर्णपणे नाश He is झाला completely put to shame. आणि त्याला अक्षरशः लज्जित He is करण्यात आलं. powerless. आणि आता तो सामर्थ्य He is only a roaring lion. He has no power to attack you. He has no power in his jaws. He does not have power in his claws. It can only make a noise and put fear in you. तर आता त्याच्यामध्ये फक्त ते गर्जना करण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये इतर तुमच्यावर हल्ला करण्याचं सामर्थ्य नाहीये. त्याच्या जबड्यामध्ये सामर्थ्य नाहीये. तो फक्त गर्जना करून तुमच्या मनात भीती घालू शकतो. हमको मालूम जो डर गया वो मर गया. आपल्याला माहितीये, जो घाबरतो तो मरतो. तो अब जो डर गया, devil ने उसको खत्म कर दिया. आता तो घाबरला, सैतान त्याला संपवतो. Praise the Lord. Because he cannot do anything. कारण तो बाकी काही करू नाही शकत. He can only operate in darkness. सैतान फक्त अंधारातच कार्य करू शकतो. Darkness का मतलब क्या होता है? Ignorance. तर अंधार म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, अजाणतेपणा, Ignorant of the word of God. की देवाच्या वचनाचं ज्ञान नाही. If you do not know the word of God, तर तुम्हाला देवाचं वचन ठाऊक the नसेल, devil will roar negative things in your mind. मग सैतान तुमच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टींची गर्जना करेल. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना समजतंय? और क्योंकि हमें वर्ड ऑफ गॉड नहीं मालूम है, डेविल बोला अभी ऐसा होने वाला है, फिर we panic and we are complete. आणि It's over. तर आपल्याला देवाचं वचन ठाऊक नसतं, मग सैतानाने आपल्या कानात कुजबुज केली की आपल्यामध्ये भीती येते. But if you know the word of God, पण जर तुम्हाला देवाचं वचन ठाऊक असेल, anything the devil tells you, सैतानाने तुम्हाला काही सांगू द्या, you'll say it is written in the word. आपण काय म्हणू, हे वचनामध्ये लिहिलेलं आहे Man shall not live by bread alone. की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही. How do you say that? आणि हे तुम्ही कसं म्हणता? Because you know the word of God. कारण तुम्हाला देवाचं वचन The ठाऊक आहे. word becomes the sword of the spirit. आणि मग वचन ते आत्म्याची तलवार बनते. Knowledge is power. पण ज्ञान हे सामर्थ्य आहे. Yeah, the knowledge is power. The people in the world, they say knowledge is power. या जगामध्ये लोक म्हणतात ज्ञान म्हणजे सामर्थ्य आहे. If there is no knowledge, there is weakness. जर ज्ञान नसेल तर ती अशक्तपणा आहे. Knowledge is light.
But ignorance is darkness. तर ज्ञान हा प्रकाश आहे आणि अज्ञान किंवा अजाणतेपणा हा अंधार आहे. It is blindness. तो आंधळेपणा आहे. It is weakness. तो अशक्तपणा आहे. There is no other darkness greater than the darkness of ignorance. तर यापेक्षा मोठा अंधकार नाही, अंधार नाही अजाणतेपणापेक्षा. But once you have the revelation of God's word, पण एकदा का देवाच्या वचनाचं प्रकटीकरण तुमच्याकडे असलं. in Samuel chapter 3, if you read verses 1, 2 and 3, सॅम्युएलचा 3रा अध्याय 1, 2 आणि 3. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्मिळ झाले होते. त्याचे दृष्टांत प्राय होत नसत. त्या समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्यास दिसत नव्हते. देवाचा दीप मंद होत होता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जिथे देवाचा कोष होता तिथे निजला होता. see what it says over here. बघा इथे काय लिहिलेलं आहे. It says in those days ते सांगतं की त्या काळामध्ये there was no revelation of God's word. देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नव्हतं. The word of God had become very rare. They were hardly getting any prophecy from heaven. तर देवाचं वचन खूप दुर्मिळ झालं होतं आणि खूपच कमी वेळेला त्यांना स्वर्गातून प्रकटीकरण मिळत होतं. And because they were not getting revelation from heaven, आणि त्यांना स्वर्गातून प्रकटीकरण मिळत नव्हतं त्यामुळे because there was no word coming from heaven, स्वर्गामधून वचन येत नसल्यामुळे Bible says that Eli, who was the priest, बायबल सांगतो एली हा जो देवाचा सेवक his होता eyes became very dim. त्याची डोळे त्याची दृष्टी मंद झाली. That means his eyesight, his vision had become very dull. याचा अर्थ काय की त्याला कमी दिसायला लागला होता. त्याची दृष्टी नजर मंद झाली होती. He could not see. त्याला दिसत नव्हतं. In those days, his eyes became dim. He was unable to have a proper vision. तर त्या काळामध्ये एलीची दृष्टी मंद झाली होती आणि त्याला नीट काही स्पष्ट दिसत And नव्हतं. we must understand, Bible tells us, a blind cannot lead a blind. आणि बायबल सांगतं आपल्याला कळलं पाहिजे एखादा आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट नाही दाखवू If शकत. you are a priest, जर तुम्ही याजक आहात, if you are a prophet, जर तुम्ही संदेष्टे आहात, if you are a king, जर तुम्ही राजा आहात, if you are a leader, जर तुम्ही एक लीडर आहात, if you are a pastor, जर तुम्ही पाळक your आहात, eyes can never become dim. मग तुमची दृष्टी कधी मंद नाही झाली If पाहिजे. your eyes become dim and if you lose vision, if you forget what God has called you for, your vision will become dim and the lamp, that the fire that is burning in the presence of God, the anointing will start diminishing. जर तुमची दृष्टी मंद झाली, जर देवाला जे तुम्हाला करण्यासाठी बोलवलेलं आहे तो दृष्टांत तुमच्यासाठी प्राय झाला नाही तर तो अभिषेक तुमच्यामधला कमी होईल. Praise the Lord. And what happens? It says the lamp was almost blown off. आणि इथं काय लिहिलंय बघा की देवाचा दीप जो आहे तो मंद होत चालला होता. That fire that is in you. म्हणजे जो अग्नी तुमच्यामध्ये In आहे. Hebrews chapter 1 verses 7. इब्री करासचा पहिला अध्याय 7वं वचन. Bible says that we, God's people, we the apostles, we the pastors and leaders, we are flames of fire. तर तिथे असं लिहिलेलं आहे की आपण जे देवाचे लोक, आपण जे देवाचे संदेष्टे सेवक, आपण अग्निज्वाला असे आहोत. We are flames of fire. आपण अग्निज्वाला असे आहोत. The fire of the Holy Ghost is upon us. तर पवित्र आत्म्याचा अग्नी आपल्यावरती आहे. John the Baptist said, I am baptizing you with water, but the one who comes after me, he will baptize you with the Holy Ghost and fire. तो बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणाला की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करत आहे, पण जो माझ्या नंतर येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीद्वारे We करेल. are flames of fire. तर आपण अग्निज्वाला आहोत. Once the flames of fire is upon you, you cannot sit on an easy chair. एकदा का तुमच्यावरती अग्निज्वाला उतरून आली की मग तुम्ही आराम खुर्चीमध्ये बसू नाही शकत. You cannot sit on an easy chair and just scratch your head. तुम्ही आराम खुर्चीमध्ये बसून डोकं नाही खाजवू शकत. There is fire upon you. तर तुमच्यामध्ये तो अग्नी आहे. You are on the move. आणि तुम्ही कार्यरत You are आहात. making a mark. आणि तुम्ही एक खूप जोर You are making a आहात. difference. तुम्ही बदल करत You are आहात. changing the तुम्ही situation. परिस्थिती बदलत You are आहात. dominating every situation. प्रत्येक परिस्थितीवर तुम्ही राज्य You are more करता. than a conqueror. तुम्ही महाविजयी You आहात. become an inspiration to others. तुम्ही इतरांच्यासाठी प्रोत्साहन बनता. Praise the Lord. You cannot live a weak life, defeated life, crying, murmuring, and you, if you are filled with the Holy Spirit, there is no time for murmuring and crying. तर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल तर मग तुमच्याकडे कुरकुर करण्यासाठी रडण्यासाठी वेळ नसतो. तुम्ही रडकं कुरकुरीचं जीवन नाही जगू We शकत. cannot be ignorant of the word. आपण वचनाविषयक न अज्ञानी राहू नाही शकत. If you are ignorant about the word of God, then the devil will have an advantage over you. जर आपण देवाच्या वचनाविषयी अज्ञानी
आम्ही असू तर सैतानाचं आपल्यावर वर्चस्व असेल. In 2 Corinthians chapter 4 and verses 4, Bible tells us, करंथीकरास दुसरं पत्र 4 अध्याय 4 वचन. it says the God of this world, that is the devil, has blinded the minds of them who believe not. तर इथं असं लिहिलेलं आहे की या युगाच्या दैवतानं म्हणजे सैतानानं विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मनं आंधळी केलेली The आहेत. devil has blinded the minds of the people of the world. या जगातल्या लोकांची मनं सैतानानं आंधळी केलेली आहेत. Why he has done that? So that the glorious gospel of Christ may not bring, an excitement in their life. असं त्यानं का केलेलं आहे? कारण की सुवार्ता जी गौरवशाली येशूची सुवार्ता आहे ती त्यांच्यामध्ये उत्साह आणू नये अशासाठी. Can we read that verse? करंथीकराचं दुसरं पत्र 4 अध्याय 4 वचन. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने म्हणजे सैतानाने आंधळी केली आहे. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशून That the glorious gospel of Christ की ख्रिस्ताचं गौरवशाली may शुभवर्तमान shine in the lives of the people. लोकांच्या जीवनामध्ये ते प्रकाशित व्हावं. Are you understanding? This gospel is so glorious, so powerful. तुम्हाला कळतंय का ही जी हे शुभवर्तमान जे आहे ते इतकं गौरवशाली इतकं प्रकाशमान आहे. Change your life, transform your life, make you an overcomer. ते तुमचं जीवन बदलतं, तुमच्या जीवनाचं रूपांतरण घडतं. That abundant life, ते भरपुरीचं जीवन, that glorious life. ते गौरवशाली जीवन. He blindens you. You cannot understand. He keeps you in darkness so that he can rule over your life. तर सैतान तुम्हाला आंधळं करतो, तुमच्या मनाला आंधळं करतो अशासाठी की त्यानं तुमच्यावर वर्चस्व गाजवावं. Jesus died for the sins of the whole world. येशू या संपूर्ण जगाच्या पापांसाठी मेला. Jesus died so that everybody can receive the same anointing that was on Jesus. येशूनं मरण स्वीकारलं अशासाठी की प्रत्येक व्यक्तीला तोच अभिषेक मिळावा जो येशूवर होता. He shed his blood so that his blood has the power to wash away every single person that is born into this world. Every single person's sins may be washed away and he may receive a glorious life. तर येशूनं त्याचं रक्त सांडलं अशासाठी की या जगामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं पाप धुण्याचं सामर्थ्य त्याच्या रक्तामध्ये होतं. But what is the reason that that power is not manifested in the lives of the people? पण हे कारण काय आहे की ज्यामुळे ते सामर्थ्य लोकांच्या जीवनामध्ये प्रदर्शित आपल्याला दिसत What is the नाही? reason? Even though Jesus has died for the world on the cross of Calvary, still people are going to hell, still people are living in sin, still people are in the hands of the devil. काय कारण आहे की येशूनं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं तरी सुद्धा लोक नरकामध्ये जगत जात आहेत, लोक पापामध्ये अंधकारामध्ये जगत आहेत. Somebody gave a beautiful example. कुणीतरी एक सुंदर उदाहरण दिलं. They said one person had gone to a barber. एक मनुष्य होता की जो नाभी जे असतात केस कापणारे दाढी करणारे त्यांच्याकडे गेला And he was a preacher. आणि ते उपदेशक होते. So he was telling the barber about the Lord Jesus. तर ते त्यांच्या नाव्याला येशू विषयीनं सुवार्ता सांगत. So the barber said, I don't believe in all these things. तर तो जो बाबर किंवा तो जो नावी होता तो म्हणाला मी नाही विश्वास ठेवत. I don't believe in God. मी देवावर विश्वास नाही. So he said, why don't you believe in God? मग त्यांनी विचारलं तू का नाही देवावर He विश्वास? said, if there was a God, तर तो म्हणाला की जर देव असता then why there are some people who are doing well in life? तर असं का की काही लोक जे आहेत ते जीवनामध्ये चांगलं And करतात why there are some people who are suffering in their life? आणि का काही लोक असे आहेत की जे जीवनात आपल्या त्रास सहन If करतात. there was a God and if that God was a just God, then everybody should have been doing well in life. तर जर देव असता आणि तो देव जर न्यायी असता तर या सगळ्या जगामध्ये सगळ्यांनीच चांगलं केलं. Now this barber had made a real point. तर आता हा जो नावी होता त्यांना अगदी मुद्दा योग्य उचलला. And this pastor could not answer him. आणि हे जे उपदेशक बाळक होते त्यांना त्याला उत्तर देता After a आलं. while, आणि नंतर the preacher, he saw somebody passing by the saloon. त्या उपदेशकांनी पाहिलं त्याच्या त्या दुकानासमोरून एक माणूस जातात. This person had never had bath for years together. आणि या माणसाला असं वाटत होतं की वर्षानुवर्ष अंघोळ केलेली He was आहे. living on the street. तो रस्त्यावर जगत होता His beard had grown wild. आणि त्याची दाढी खूप जंगली पद्धतीने His वाढली. hair also was like that. त्याचे केस देखील तसेच रानटी Dirty होते, clothes कपडे घाण होते and all those things. आणि या सगळ्या गोष्टी. So this preacher told the barber, तर हे उपदेशक त्या नाव्याला म्हणाले he said, I thought you are one of the best barbers in the town. मला असं वाटायचं की या शहरामधला तू एक उत्तम असा नावी But आहे. today I realized you are the most useless person. पण मला आज कळालं तू सगळ्यात निरुपयोगी माणूस And he आहेस. was shocked. He said, sir, why did you say that? आणि त्याला धक्का बसला. तो म्हणाला सर तुम्ही असं का He said, can you म्हणता? see that man on the street? तर तुम्हाला तो रस्त्यावरचा माणूस दिसतो Look at का? his condition. त्याची अवस्था बघा. If you are really a good barber, that man would not have been in that condition. जर तू खरोखरच एक चांगला नावी असतास तर मग ह्या माणसाची अवस्था अशी नसती. So the barber said,
तर तो नावी म्हणाला, He said, "Sir, can I tell you one thing? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? Please don't feel bad." तर वाईट वाटून घेऊ नका. He says, "This person, if he comes into my saloon तर हा जो माणूस आहे रस्त्यावरचा, तो जर माझ्या नाव्यामध्ये माझ्या दुकानामध्ये आला and if he sits on this chair, आणि जर तो या खुर्चीवर बसला, then I can then you see I will change this person completely." मग तुम्ही बघाल की कशा पद्धतीने मी या माणसाला पूर्णपणे बदलतो. Praise the Lord. हालेलुया. So the man of God said, तर तो देवाचा सेवक म्हणाला, "That's exactly what I want to tell तर you. हेच मला तुम्हालाही सांगायचंय. Jesus came and died for the whole world. तर येशू या जगात आला आणि संपूर्ण जगासाठी त्यानं And बळी he said, पडलं. "Come unto me, all you that labor and are heavy laden. आणि तो म्हणाला, जे सर्व दुःखी आणि भाराक्रांत त्यांनी माझ्याकडे या, Come to me. माझ्याकडे या. If you come to me, I will change your life." जर तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुमचं But if you जीवन reject him, पण जर तुम्ही त्याला नाकारलं, that's the life you're going to live. मग असंच जीवन तुम्ही जगणार. See, if anybody who comes to Jesus, their lives will be changed. तर जो कोणी येशूकडे येईल त्याचं जीवन बदलेल. Once the Holy Spirit comes upon you, your life has to transform. तर एकदा का पवित्र आत्मा तुमच्यावर आला की तुमच्या जीवनाचं रूपांतर You become an amazement to the world. तुम्ही या जगासाठी एक आश्चर्य बनता. Jesus was an amazement to the people. येशू या जगाच्या लोकांसाठी आश्चर्य They होता. were shocked. They said, "How come this man has got power over the wind and the storm?" तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, असं कसं की या माणसाकडे वादळ आणि वाऱ्यावर देखील सामर्थ्य How आहे? come he has got power over all these situations? तर असं कसं की या माणसाकडे या प्रत्येक परिस्थितीवर अधिकार आहे? How he can forgive sins? असं कसं की तो पापांची क्षमा How करू he शकतो? can raise up the dead people? कशा पद्धतीने तो मेलेल्यांना जिवंत करू शकतो? How he can do these mighty miracles? असं कसं की इतके महान चमत्कार हा करू He was शकतो? an astonishment. तर या जगासाठी येशू एक अद्भुत But होता. the same spirit that was operating in the life of Jesus, तर तोच आत्मा जो येशूच्या जीवनामध्ये कार्यरत now that होता, same spirit has come upon you. तोच आत्मा आता तुमच्यावर आलेला आहे. Praise the Lord. This Peter who denied Jesus 3 times, हा पेत्र ज्याने येशूला 3 वेळेला नाकारलं, that same Peter became such a bold preacher. तोच पेत्र इतका धाडसी उपदेशक बनला. His one sermon brought 3,000 people to the Lord. त्याच्या एका संदेशानं प्रभूकडे 3,000 लोकांची भर पडली. That same Peter who denied Jesus was that same Peter who went out and preached the gospel with boldness and with anointing. तोच पेत्र ज्याने येशूला 3 वेळेला नाकारलं, त्याच पेत्राने धाडसाने जाऊन येशूची सुवार्ता गाजवली. What changed him? काय कशाने बदललं? What changed him? कोणत्या गोष्टीने त्याला Holy Spirit. बदललं? पवित्र आत्मा. Holy Spirit will transform your life. पवित्र आत्मा तुमच्या जीवनाचं रूपांतर The Holy Spirit is the seal, or it is the down payment for your spiritual life. तर पवित्र आत्मा जो आहे तो तुमच्या आत्मिक जीवनावरचं शिक्कामोर्तब आहे. In Ephesians chapter 1 and verses 18, एफिसकरास पत्र पहिला अध्याय त्यातलं 18वं वचन. Bible tells us, बायबल सांगतं the eyes of your understanding being enlightened, की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे, that we might know what is the hope of his calling. अशासाठी की पाचारणाची आशा काय आहे ते आपल्याला समजावं. See, because our eyes, spiritual eyes are not opened, आपले आत्मिक डोळे उघडलेले नाहीत म्हणून we start giving importance to the worldly things. आपण या जगातल्या गोष्टींना महत्त्व द्यायला लागतो. My job, my house, my family, my this, my that. You start giving more importance to those things instead of giving importance to the high calling. तर जे पाचारण तुम्हाला वरून मिळालेलं आहे त्याला महत्त्व देण्याऐवजी तुम्ही या जगी गोष्टींना महत्त्व द्यायला लागता. माझी नोकरी, माझा परिवार, माझं घर, माझं या सगळ्या गोष्टींना. That we might know what is the hope of his calling तर आपल्याला समजावं की त्याच्या पाचारणाची आशा काय आहे and the riches of his glory आणि त्याच्या वतनाचं वैभव केवढं आहे. in the inheritance of the saints. तर संतांमध्ये जे वारसा आपल्याला देण्यात आलेला आहे, The riches of his glory, त्याच्या वैभवाची समृद्धी, the hope of his calling. त्याच्या पाचारणाची आशा. Once the Holy Spirit enlightens you and once you get the revelation of that, you will leave everything and you will be ready to follow Jesus. तर एकदा का पवित्र आत्म्याने तुम्हाला हे प्रकट केलं, एकदा का तुमचे डोळे उघडले की तुम्ही हे बाकीचं सगळं सोडाल आणि मग त्याच्या पाचारणामध्ये जा. Bible says Moses saw the invisible God. बायबल सांगतं की मोशेने अदृश्य परमेश्वराला पाहिलं. How can you see the invisible? कसं काय पाहू शकता अदृश्य गोष्टीला? Can you see the invisible? तुम्हाला अदृश्य दिसू शकतं To का? see the invisible, you have to see with your invisible eyes. तर अदृश्य पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अदृश्य डोळ्यांनी ते पाहावं Your लागेल. spiritual eyes. म्हणजे तुमचे आत्मिक डोळे. In the spirit, आत्म्यामध्ये when you get the revelation of God, जेव्हा तुम्हाला देवाचं प्रकटीकरण मिळतं, all the things that surrounds you becomes shadow. तुमच्या आसपास असणाऱ्या सगळ्या गोष्टी एक सावली सारख्या बनतात. All the worldly things, all the money, the wealth, the fame, the name, everything becomes rubbish for you. तर सगळ्या ह्या जगातल्या गोष्टी, नाव, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तुच्छ बनतात.
करतात Because you see the glory of the riches of his glory. कारण तुम्ही त्याच्या वतनाच्या वैभवाची समृद्धी बघता. Moses was ready to leave the palace. मोशे महाल सोडायला तयार होता. He left everything. त्याने सगळं काही सोडलं. He became an ordinary shepherd taking care of his father-in-law's cattle. तो एक सर्वसाधारण मेंढपाळ बनला की जो आपल्या सासऱ्याच्या मेंढरांची काळजी घेत होता. Praise the Lord. Why did he do that? असं मोशेने का केलं? Because that palace and all that thing meant nothing for him. कारण मोशेसाठी तो महाल आणि त्या सगळ्या गोष्टी काही त्यांची किंमत नव्हती. Praise the Lord. Revelation chapter 1 verses 18. प्रकटीकरण पहिला अध्याय 18वा वचन. The Bible is telling us, fear not, for I am the first and the last. तर तिथे बायबल आपल्याला असं सांगतं की भिवू नकोस कारण मीच पहिला आणि मीच शेवटचा. Fear not. भिवू नकोस. I am the first, I am the last. तर मीच पहिला आणि मीच शेवटचा I आहे. am the living one. तर मी जिवंत आहे. I died, मी मेलो, I rose again, पुन्हा उठलो and now I am alive forevermore. आणि आता मी युगानुयुग जिवंत आहे. Praise the Lord. Hallelujah. Jesus is alive forevermore. येशू आता कधीही न मरण्यासाठी That जिवंत is आहे. your confidence. तो तुमचा भरोसा आहे. Praise the Lord. No matter what the devil tells you, you have to tell yourself only one thing: my Jesus is alive. तुम्हाला सैतानानं काहीही सांगो, तुम्हाला त्याला एकच सांगायचं आहे की माझा येशू आता सनातनासाठी जिवंत आहे. Praise the Lord. बोलो मेरा यीशु जिंदा है. म्हणा माझा येशू जिवंत आहे. अगर तुम्हारा यीशु जिंदा है, आणि जर तुमचा येशू जिवंत आहे then what can put fear in you? मग कुठली गोष्ट तुमच्यामध्ये भीती घालू Praise the Lord. If शकेल? Jesus had to die on the cross and wouldn't be risen from the dead, then we would have been people who are the most miserable and the most hopeless. समजा जर येशू वधस्तंभावर मरण पावला असता आणि मरणातून उठला नसता मग आपण खूप भयंकर अवस्था असलेले लोक असतो. Praise the Lord. समझ में आ रहा है? अगर यीशु क्रूस पे मर जाता समजा येशू क्रूसावर मेला असता और तीसरे दिन अगर वो जिंदा नहीं होता, आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला नसता तो हम जैसे विश्वासियों तर आपण जे विश्वासणारे लोक आहोत would have been the most miserable people, तर आपण सगळ्यात भयंकर लोक असतो. without hope. आशा नसलेले लोक. But just because पण फक्त Jesus rose, येशू उठला मरणातून we have the confidence. आपल्याकडे भरोसा आहे, Praise the विश्वास Lord. आहे. We have the confidence. आपल्याकडे विश्वास आहे. We can preach with boldness. आपण धाडसाने संदेश We know सांगू. that everything we preach is not a fake, it is real. आपल्याला हे ठाऊक आहे जो प्रत्येक उपदेश आपण करतो तो खोटा नकली नाहीये तर ते सत्य आहे. Praise the Lord. Hallelujah. The Bible tells us the gates of hell shall not prevail against the church. बायबल सांगतं की नरकाची द्वार चर्च पुढे टिकणार नाही. In Acts chapter 19 verses 20, प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय त्यातलं 20वा the वचन. Bible says the word of God is going to prevail. बायबल सांगतं देवाचं वचन टिकून राहणार आहे. God's word is going to prevail. देवाचं वचन टिकून राहणार आहे. We are going to prevail. आपण टिकणारे आहोत. We are not weak. आपण अशक्त नाही. Jesus said, I am going to build my church, येशू म्हणाला मी माझं चर्च बांधणार आहे. and the gates of hell shall not prevail against it. आणि नरकाची द्वार मंडळी पुढे टिकणार नाही. Say, God has given me the inheritance. तो देवाने मला वतन दिलेलं आहे. He has given me authority over all principalities. त्याने सर्व सत्ता सामर्थ्यावर मला अधिकार I am दिलेला आहे. seated in heavenly places with Christ Jesus. मी ख्रिस्त येशू बरोबर स्वर्गीय स्थानामध्ये बसलेलो आहे. God has given me a position. देवाने मला पद दिलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. And I'm going to take it by faith. आणि हे मी विश्वासाने How स्वीकारणार. are you going to take it? हे सगळं कसं घेणार You're going आहात? to take it by faith. हे तुम्ही विश्वासाने स्वीकारणार Because आहात. the Spirit of God has enlightened your spiritual eyes. कारण पवित्र देवाच्या आत्म्यानं तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले आहेत. Amen.